आज दोन्ही शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन उभाठाचा षण्मुखानंद सभागृहात तर शिंदेंचा गोरेगावमध्ये मेळावा। ऑपरेशन टायगरमुळे शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत। आजच्या वर्धापन दिन सोहळ्यात कोणताही पक्षप्रवेश नाही, वरिष्ठ सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। उभाठाकडून वर्धापन दिनाचा टीझर प्रदर्शित। स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आणि महाराष्ट्र धर्माच्या विचारांचा उल्लेख। आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे तमाम जनतेचं लक्ष। उभाठाचा गड दादरमध्ये सायनमध्ये झळकले फुटीरांना डिवचणारे बॅनर्सवरील मजकुरावरून रंगल्यात चर्चा। खासदार ओमराजे निंबाळकरांचा सोशल मीडियावर निषेध। शिंदेंसोबत गेल्यानं अनफॉलो करून काहींनी दर्शवला विरोध, तर गेल्या 2 दिवसात 15,000हून अधिक जणांनी केलं अनफॉलो। ठाकरेंच्या बंडखोर खासदाराच्या मुलीकडून उभाठाचा टीझर शेअर। संजय दिना पाटलांची मुलगी राजूल पाटीलनं केला टीझर शेअर, चर्चांना उधाण। खासदार राजाभाऊ वाजेंचं नाशकात जंगी स्वागत। नाशिक रेल्वे स्थानकावर फुलांची उधळण करत वाजेंचं स्वागत। नाशकात उभाठाच्या कार्यकर्त्यांकडून वाजेंना सलामी। निकालापूर्वीच राजेंद्र राऊत समर्थकांचा विजय उत्सव। फटाक्यांची आतिषबाजी करत राजेंद्र राऊतांचं स्वागत। निकाल जाहीर होण्यापूर्वीच जल्लोष केल्यानं भुवया उंचावल्या। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार खासदारांचा लागणार क्लास। मुख्यमंत्री फडणवीस वर्षा निवासस्थानी घेणार बैठक। रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आमदारांचं रिपोर्ट कार्ड। मनोज जरांगेंच्या भेटीसाठी प्रसाद लाड संभाजीनगरात। आज जालन्यात जाऊन अंतरवाली सराटीत भेट घेणार। आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर होणार चर्चा। उभाठाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण 2 साक्षीदारांची होणार पॉलिग्राफ चाचणी। विशेष न्यायालयानं सीबीआयला परवानगी दिली। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आज वाढदिवस। मोदींनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा। मध्यरात्रीपासून बेस्टचे कर्मचारी संपावर। विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप। संपामुळे मुंबईकरांचे हाल। मुंबईकरांची आजची संध्याकाळ अंधारात। बेस्ट संयुक्त कृती कामगार समितीची संपाची हाक। बेस्ट इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारीही संपावर। घाटकोपरमध्ये भर रस्त्यात प्रवाशांनी भरलेली बस अडवली। काही बस डेपोमधून सोडण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांचाच विरोध। देवनारला जाणारी 382 क्रमांकाची अडवली बस। रुग्णांना कालबाह्य औषधांचं वाटप। खेड शिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातली घटना। आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। मंत्री नरहरी झिरवळ ॲक्शन मोडवर। नाशकात भल्या सकाळी अन्न व औषध प्रशासनाची रेड। अचानक झालेल्या रेडनं दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले। भिवंडीत शॉर्मा पिझ्झा खाल्ल्यानं 14 जणांना विषबाधा। उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। झारखंडमध्ये काँग्रेसला धक्का। मित्रपक्षांच्या क्रॉस व्होटिंगमुळे राज्यसभेचे एनडीएचे समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी विजयी।